गुरुचरित्र कथासार अध्याय 18 ब्राह्मणांचे दरिद्र घालवले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. तेव्हा त्यांची आदरयुक्त जिज्ञासा जाणून सिद्ध म्हणाला, भिल्लवडीतील काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुण संगमावर गेले. तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगवती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत. हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य लाभते त्याच्या शतपथ पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे मंदिर असून याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथे गंगा व वेणी दक्षिणगामी असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते. येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशतीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी आणि पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने सामान्य यती रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एका वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत होता. तो सुशील, सात्विक, कर्ममार्गाने नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबांचे पालन पोषण करायचा. त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ते दोघे घेवड्याच्या शेंगांवर गुजारणा करायचे. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्रीगुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्यांच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले. या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दरिद्र जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवडाचा वेल पटकन उपटून टाकला आणि निघूनही गेले. घेवड्याच्या त्या वेलाचे ब्राह्मणाच्या घरासमोरील सर्व अंगणच वेष्टून टाकले होते. श्रीगुरूंनी त्याचाच उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे रे रे, काय हे दुर्दैव! त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिने बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. तो रागावून म्हणाला, यतीश्वरांना दोष देऊ नकोस. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. परमेश्वराने आधी अन्न तयार केले आणि त्यानंतर स्थूल सूक्ष्म अशा 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली. तो सर्वांना समदृष्टीने पाहतो. प्रत्येकाच्या अन्नाची यथायोग्य व्यवस्था करून सृष्टीचे पोषण करतो. पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तसे उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दरिद्रमुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल उपटून एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्याने वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागले. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, या घटनेची कोठेही वाच्यता करू नका. जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. तुमचे पुत्र पौत्र सुखात व आनंदात राहतील. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले.
चा निरोप घेऊन ते घरी परतले. नामधारका, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही, म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्यांनी श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते, भक्तांचे कल्याण होते. अध्याय 18 समाप्त. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.